भ्रष्टाचाराच्या नादात, विकासाच्या मृगजळात आपण आपला विकास विसरलो, खरा विकास विसरलो. आपल्याकडं अजून तरी हा प्रघात आहे की योजना ह्या कार्यकर्त्या जगवण्यासाठी आहेत. योजना हे खालच्या पातळीवरचे नेते यांचे घरं उभा करण्यासाठी आहेत. मग हे जलजीवनचं मिशन 7 वर्षानंतर पूर्ण झालं का, त्याची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. सरकारच्या भरोशावर आणि सरकारच्या योजनेवर आपलं घर, आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य मार्गी लागणार नाही. आपली सोय आपल्याला करावी लागेल. नमस्कार मित्रांनो, यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याच्या बातम्या आणि चर्चा ऐकण्यामध्ये येत आहेत. जर पाऊसच पडला नाही आणि दुष्काळ यावर्षी पडला तर शेतीचं जाऊ द्या, शेतामधल्या पिकाचं जाऊ द्या, पण माणसांचं काय? माणसांनी इथे आज अशी परिस्थिती आहे की माणसाला प्यायलाच पाणी नाही. म्हणजे कसा बसा उन्हाळा पार करीत आलेली गावातली माणसं, गावखेडे पुढचा पावसाळा येईपर्यंत जगणार कशी आणि त्यांची तहान भागणार कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे. खरं पाहिलं तर आपण विकासाच्या नावाखाली आपल्या मानवी जीवनाच्या गरजाच विसरून गेलेलो आहेत. म्हणजे ज्या खऱ्या गरजा माणूस जगण्यासाठी आवश्यक आहेत, इथलं पर्यावरण जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे, इथली माती जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे, इथले पशुपक्षी जनावरं जगण्यासाठी ज्यांची गरज आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच आपण विसरलो आहे. आणि हा विसर कदाचित आपला भविष्यातील सर्वात मोठा घात आणि घातक ठरण्याची शक्यता आहे. मित्रांनो, रस्त्यावरती आपण सर्वाधिक पैसा खर्च केला. सध्या शक्तिपीठासाठी आंदोलनं चालू आहेत. शेतकरी आपल्या जमिनी द्यायला तयार नाहीत. तरी देखील बळजबरीनं सरकार त्या जमिनी घेऊन रस्ता करण्याच्या मागं लागलेलं आहे. जिथं माणसाच्या जगण्याचा प्रश्न अवघड होईल तो विकास काहीच कामाचा नाही. आज जर तुम्ही बघितलं तर फार कठीण परिस्थिती आहे. सुपर अल्निनोसारखं संकट आज आपल्या देशावरती आहे आणि त्याच्यामध्ये आपला देश 150 वर्षानंतर पुन्हा एकदा महामारीच्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या संकटाच्या गर्तेमध्ये लोटला जातो आहे. विचार करा, 1877ला ज्यावेळेस सुपर अल्निनो सक्रिय झाला होता तर त्यावेळच्या भीषण दुष्काळामध्ये जगामधल्या 5 कोटी लोकांचा जीव गेला होता. मग विचार करा की आज शेतकरी नगदी पिकाच्या नादामध्ये त्याच्या घरामध्ये ना कणिक आहे, ना 2-3 वर्षे पुरेल एवढं धान्य आहे. म्हणजे एकतर उत्पन्न कमी, दुसरी गोष्ट पाणी नाही, आणि तिसरी गोष्ट जर दुष्काळ पडला तर अन्न नाही. इतक्या मोठ्या संकटामध्ये आपण सापडणार आहोत, याचं कुठंतरी भान ठेवा. बरं, दुसरी गोष्ट विकत घ्यायचं म्हटलं तर आज महागाई वाढलेली आहे. आर्थिक टंचाईमध्ये, आर्थिक गर्तेमध्ये देश चाललेला आहे. मग अशावेळी शेतमजूर, अल्पभूधारक, भूमिहीन, कष्टकरी जो मध्यम वर्ग आहे या देशामधला 70% 75% त्या लोकांनी कसं जगायचं? किती मोठा भयंकर प्रश्न आहे मित्रांनो. त्या अगोदर आपण ज्यावेळेस पाणी प्रश्नावरती येतो तर त्या पाणी प्रश्नाच्या संदर्भानं फार मोठी कामं होणं आवश्यक होतं. मोठमोठे तलाव, मोठमोठी धरणं होणं आवश्यक होतं. परंतु भ्रष्टाचाराच्या नादात, विकासाच्या मृगजळात आपण आपला विकास विसरलो, खरा विकास विसरलो. म्हणजे धरणं झाली नाहीत, तलावं झाली नाहीत, शहरांना पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला नाही. शहरं वाढत आहेत, लोकसंख्या वाढते. पण तरी देखील 15 ऑगस्ट 2019मध्ये लाल किल्ल्यावरून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक घोषणा जाहीर केली होती, जलजीवन मिशन. या योजनेला आता 7 वर्षे उलटून गेलेली आहेत. मग हे जलजीवनचं मिशन 7 वर्षानंतर पूर्ण झालं का, त्याची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. कारण हर घर जल हर घर नल ही जी घोषणा आहे त्या घोषणेचं आता झालं काय याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, काल बातमी आली होती याच योजनेविषयी. छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत 7,204 योजनांना मंजुरी देण्यात आली होती, म्हणजे 2014ला.
त्यापैकी आज 7 वर्षानंतर फक्त 3,304 कामं पूर्ण झालेली आहेत आणि 3,900 कामं अपूर्ण आहेत. म्हणजे तुम्ही योजना दिली, पैसे दिले, एका एका गावासाठी 1.5 2-2 कोटी रुपये देण्यात आले. परंतु त्या एवढ्या मोठ्या पैशातून ती योजना सत्कारणी लागली का, याचा विचार आज आपण करणं गरजेचं आहे. कारण पाण्याचा प्रश्न आपल्यासमोर बिकट आहे. राज्यामध्ये 51,560 योजनांना मंजुरी देण्यात आली होती. 7 वर्षामध्ये 26,499 कामं पूर्ण झाली. म्हणजे 50%च कामं पूर्ण झाली आणि 25,000 कामं अद्यापही अपूर्ण आहेत. म्हणजे अपूर्ण कामाला देखील निधी मिळालेला आहे. पण मिळालेल्या निधीमध्ये गावातल्या नेत्यांनी, गावातल्या पुढाऱ्यांनी अथवा काम करणाऱ्या एजन्सींनी कुठे नुसतं खोदकाम केले, पाईप गाडून घेतलेत, कुठं नुसतं पाण्याच्या टाकीचं अर्धवट काम पूर्ण झालेलं आहे, तर कुठं एखादी विहीर खोदण्यात आलेली आहे. विहीर खोदली, तिला पाणी लागेल का नाही माहीत नाही. गाडलेल्या पाईपलाईनमधून पाणी चढेल, लोकांपर्यंत पोहोचेल याचा पत्ता नाही. आणि बांधलेल्या टाकीमध्ये पाणी कधी टाकायचं याचा ते ताळमेळ नाही. म्हणजे दिलेल्या निधीचं आणि जाहीर केलेल्या योजनेचं अशा पद्धतीनं बोजवारा उडतो. म्हणजे थोडक्यात आपल्याकडं अजून तरी हा प्रघात आहे की योजना ह्या कार्यकर्त्या जगवण्यासाठी आहेत. योजना हे खालच्या पातळीवरचे नेते यांचे घरं उभा करण्यासाठी आहेत. हेच आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून आज जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर तलावातच पाणी नाही, तर जलजीवनच्या विहिरीमध्ये, टाकीमध्ये आणि नळामध्ये पाणी कुठून येईल. म्हणजे चमच्याभर पाणी देखील मिळणं आज मुश्किल झालेलं आहे या योजनेमधून. मग हा करोडोंचा पैसा गेला कुठं? योजना सुरू झाली तेव्हा 33% ग्रामीण भागात नळ जोडणी झाली होती. 31 मार्च 2026पर्यंत राज्यातील 90% कुटुंबाकडे नळ जोडणी झाली असल्याची माहिती केंद्र सरकार देत आहे. 9 कोटी महिलांना दररोज डोक्यावर पाणी आणावं लागत होतं आणि त्या त्रासातून त्या महिलांची मुक्तता झाल्याचं सरकार सांगत आहे. आता जर सरकारची ही माहिती खरी आहे असं जर आपण गृहीत धरलं तर मग आत्तापर्यंत निकट्यास छत्रपती संभाजीनगर विभागातल्या फक्त 50% कामं पूर्ण झालेत. ते पूर्ण झालेत याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी गावागावात, घराघरात पाणी पोचलंय. त्या पाणी पोचलं का नाही याचं ऑडिट आणि त्याचं सर्वेक्षण होणं अजून बाकी आहे. फक्त कामं पूर्ण झालेली आहेत. म्हणजे पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे, टाकीचे आणि घरापर्यंत नळ पोचवण्याची कामं पूर्ण झालेली आहेत. मग तुमच्याकडं अजून पाणीच पोचलं नाही लोकांपर्यंत, 50% अजून 7 वर्षात कामच पूर्ण झाली नाही, तर मग सरकार, केंद्र सरकार कुठल्या तोंडानं म्हणतंय 9 कोटी महिलांच्या डोक्यावरची घागर, पाण्याची घागर आम्ही उतरवली आणि 90% कुटुंबाकडे आम्ही पाणी पोचवलं. मग ही खोटी माहिती मीडियामधून का पसरवता? म्हणजे जिथं तुमच्या योजना, जिथं तुमचा भ्रष्टाचार उघड झाला आहे आणि योजना फोल ठरल्या आहेत, अशावरती पांघरून घालण्यासाठी अशा खोट्या गप्पा मारून दुष्काळ सरणार नाही आणि लोकांना तुमच्या गोड गप्पातून पाण्याचा पाझर आणि पाण्याचा स्तोत्र मिळणार नाही, हेही तितकंच खरं. आणि जर हे खरं मांडलं सरकारनं म्हटल्याप्रमाणे, तर एक लक्षात घ्या की 423 अभियंते आणि 7 अधिकारी या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये, या कामाच्या विलंब प्रक्रियेमध्ये आणि या कामाच्या अनियमिततेमध्ये निलंबित करण्यात आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या कंत्राटदारांनी बोगस कामं केलेली आहेत अशा 142 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलेलं आहे आणि त्याशिवाय 355 कंत्राटदार यांची कामं रद्द करण्यात आलेली आहेत. आता या कारवाया याच योजनेमध्ये झालेल्या आहेत आणि याच योजनेमध्ये असा प्रकार झालेला असताना केंद्र सरकार 90% लोकांपर्यंत पाणी पोचविलं अशा थापा मारतंय, हे उघड होतंय. म्हणजे आणि दुसरी गोष्ट आणखीन एक आहे, काल मुख्यमंत्री काय म्हणाले की या योजनेसाठी अजून 6,800 कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे. म्हणजे ज्या योजनेला अजून पैशाची गरज आहे, अजून त्या योजनाच पूर्ण झालेल्या नाहीत, तर मग 90% लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचलं कसं या लोकांनी खरं मानायचं? म्हणजे जी सध्या पर्यावरणीय परिस्थिती आहे,
जी सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, जे सध्या लोकांच्या समोर पाण्याचा, जीवनमरणाचा, शेतीचा, उत्पन्नाचा प्रश्न आहे, त्यामधून मार्ग कसा काढणार? तुम या सरकारच्या योजना, छोट्या छोट्या योजना जर अशा फोल ठरत असतील, 7-7 वर्ष होऊनही त्यातली 50% कामं देखील पूर्ण होत नसतील, तर विचार करा की एवढ्या मोठ्या नैसर्गिक संकटासमोर आपण कसे भिडणार आणि त्यावर मात कशी करणार? लोकांनो, आपलं आयुष्य आणि आपलं जीवन हे अधांतरी आहे. सरकारच्या भरोशावर आणि सरकारच्या योजनेवर आपलं घर, आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य मार्गी लागणार नाही. आपली सोय आपल्याला करावी लागेल. हे लुटारू आहेत, हे सत्ताधारी भूलथापा देणारे आहेत, हेच यातून निष्पन्न होतं. आणि त्यासाठी आपण आपली सोय करण्यासाठी पर्यावरण जपणं आवश्यक आहे. पाण्याचे स्तोत्र जपणं आवश्यक आहे. नद्या स्वच्छ आणि पवित्र ठेवणं गरजेचं आहे. तलावातलं पाणी जपून वापरणं गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे. धन्यवाद.